अहेर टाइम खेड्यातील बातमी शहरापर्यंत। दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आल्लापल्ली वनपरिक्षेत्रातून अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी महत्त्वपूर्ण काष्ठ सामुग्रीचे औपचारिकपणे रवाना करण्यात आले। या प्रसंगी स्थानिक अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते। या काष्ठाचा वापर मंदिराच्या बांधकामात महत्त्वपूर्ण भाग म्हणून होणार आहे। आल्लापल्ली हे वनसंपत्तीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणाहून मिळणारे काष्ठ प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठी वापरले जाते। श्रीराम मंदिराच्या बांधकामात योगदान देणे हा आल्लापल्ली वनपरिक्षेत्रासाठी मोठा गौरव मानला जात आहे। त्याचबरोबर अतिदुर्गम भाग मानल्या जाणाऱ्या आल्लापल्ली नगरीचे नाव हे प्रभू रामाच्या अयोध्येशी कायमस्वरूपी जोडले जाणार असले कारणाने आल्लापल्ली हे गाव जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंका नाही। यावेळी प्रामुख्याने आल्लापल्ली वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी आल्लापल्ली गौरव गणवीर, क्षेत्र सहाय्यक आल्लापल्ली बुद्धवार, वनपाल राजूरकर, वनपाल रंगुवार, वनपाल तावडे, वनरक्षक मडावी, वनरक्षक पाशा, वनरक्षक दहागावकर, वनरक्षक तुषार मडावी, वनरक्षक साहिल झाडे, वनरक्षक अलोने, वनरक्षक निलेश टेकाम, वनरक्षक मुंडे, वनरक्षक यमगर, वनरक्षक सुरवासे, वनमजूर बंडू रामगिरवार, वनमजूर मल्लेश इत्यादी उपस्थित होते। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।